आज होणार पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, आज आहे 12 मार्च 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज सकाळपासूनच महिलांना मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे, कारण की लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर सकाळपासूनच जमा होत आहेत. चला तर आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या महिलांना व कशा पद्धतीने पैसे वाटप होणार आहे, संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. त्याच्या अगोदर जर चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीने नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर आज दिनांक आहे मित्रांनो 12 मार्च आणि आज लाडक्या बहिणीसाठी पैसे वाटप करण्याचा मोठा दिवस असणार आहे आणि याच्या अंतर्गत आज बहिणींच्या खात्यावर 3,000 रुपये जमा होणार आहेत. ते म्हणजे कोणते, तर फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचा एकत्रितरित्या लाभ जो आहे तो बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे आणि त्याचे मेसेजसुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने मेसेजसुद्धा येऊन जाणार आहे. चला तर आज नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आणि अशा पद्धतीचे बँकेचे मेसेज, पैसे जमा झाल्याचे मेसेज कोणत्या महिलांच्या खात्यावर येणार आणि कोणत्या महिलांना अपात्र ठरणार, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर आत्ताच अर्थसंकल्प जो आहे तो पूर्ण झालेला आहे आणि आज लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. चला तर आता कोणते ते निवडक जिल्हे आहेत की त्या निवडक जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत आणि यांची नवीन यादीसुद्धा जाहीर झालेली आहे की याच जिल्ह्यामध्ये आज राहिलेले 1,500 रुपये असतील किंवा फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याची मिळून एकत्रितरित्या 3,000 रुपये असतील तर ते जमा होणार. याच्याविषयीची नवीन जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. ती जिल्ह्यांची यादी आपण पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर कालच आता अर्थसंकल्प पूर्ण झालेला आहे व लाडक्या बहिणीसाठी 36,000 कोटींची तरतूद जी करण्यात आलेली आहे आणि ही तरतूद कोणी केलेली आहे तर अजितदादा पवार यांनी केलेली आहे आणि यांच्या अंतर्गत आता लाडक्या बहिणींना अतिशय मोठा लाभ जो आहे तो मिळणार आहे. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, तरतूद ही जी आहे ती गेल्या वर्षी मोठी तरतूद होती. 46,000 कोटीची तरतूद गेल्या वर्षी होती आणि यावर्षी 36,000 कोटीची तरतूद आहे, म्हणजे जवळपास 10 ते 15 लाख महिला वगळण्यात आलेल्या आहेत. ही गोष्ट तुम्ही आत्ताही लक्षात घ्या. आता त्या कोणत्या महिला वगळण्यात आलेल्या आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर अदिती तटकरे यांनी एक महत्त्वपूर्ण ट्विट करून आपल्याला माहिती दिलेली आहे. ती म्हणजे काय, तर योजनेतील सर्व पात्र बहिणींना आज फेब्रुवारी आणि व मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो वितरित होणार आहे. 7 मार्चपासून ही सुरुवात झाली होती, परंतु 12 मार्च तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो. 12 मार्च ही तारीख तुमच्या समोर इथे दिसत आहे. या 12 मार्च 2025 म्हणजे आज ही तारीख आहे आणि आजच्या तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. मग ते एकत्रितरित्या 2 महिन्याचे पैसे असणार आहेत. फेब्रुवारी आणि मार्च अशा पद्धतीने 2 महिन्याचे पैसे बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत. परंतु फक्त या जिल्ह्यांमध्येच हे 3,000 रुपये जे आहेत ते जमा होणार आहेत. 14 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि हे 14 जिल्ह्यांमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला आज लाभ मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि आज तुमच्या खात्यावर हे पैसे जे आहेत ते डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे जमा होऊन जाणार आहेत. चला तर नेमकं जिल्ह्यांची यादी कोणती आहे आणि हा महिलांसाठी अत्यंत मोठा लाभ असणार आहे. महिलांसाठी हे थोडक्यात एक गिफ्टच असणार आहे आणि आपल्या चॅनलतर्फे देखील महिलांसाठी एक मोठं गिफ्ट असणार आहे. ते आपण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे असे मिळून एकत्रित्या 3,000 रुपये आज जमा तर होणारच आहेत, परंतु त्यासाठी फक्त याच बहिणी पात्र ठरणार आहेत. 8वा अधिक 9वा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त याच बहिणी पात्र ठरणार आहेत किंवा जर या तुम्ही अटी पूर्ण केल्या नसतील तर तुम्ही योजनेतून बाहेर तुम्हाला काढण्यात येणार आहे. चला तर त्या अटी नेमकं कोणत्या आहेत, कोणत्या बहिणी योजनेत राहणार, कोणत्या बहिणी योजनेतून बाहेर पडणार, संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. तर 8वा अधिक 9वा हप्ता असे मिळून 2 हप्ते जर पाहिजे असतील तर तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेतलेला असायला पाहिजे. जर तुम्ही लाडकी बहीण योजना वगळता इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल तर मात्र तुम्हाला 8वा अधिक 9वा हप्ता अजिबात मिळणार नाही. तुम्ही योजनेमधून बाहेर पडलेला आहात. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाख म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. जर उत्पन्न तुमचे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला मग मात्र 1 रुपयासुद्धा अजिबात मिळणार नाही, कारण की उत्पन्नाची नवीन अट ही यांनी ठेवलेलीच आहे. याच्यानंतर तिसरी आणि सर्वात महत्त्वपूर्ण अट म्हणजे काय, तर तुमचे लाडकी बहीण योजनेचा जर हप्ता पाहिजे असेल तर आधार कार्ड बँकेशी लिंक असायला पाहिजे आणि सोबतच तुमची KYC देखील अकाउंटची कंप्लीट असायला पाहिजे, तरच तुम्हाला 8वा अधिक 9वा हप्ता असे मिळून 2 हप्ते जे आहे ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. चला तर आता या अटी तर आपण जाणून घेतलेल्याच आहेत. आता अर्थसंकल्प तर आज पूर्ण झालेलाच आहे आणि आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार त्याच्याविषयी देखील अपडेट आपल्याकडे आलेली आहे. कालच अदिती तटकरे यांना इंटरव्ह्यूमध्ये विचारण्यात आलेलं होतं. प्रेस मीडिया म्हणजे सर्व बातम्याच्या चॅनलनी त्यांना विचारण्यात आलं होतं की तुम्ही तर म्हणला होता आम्ही 2100 रुपये देणार आहोत, मग कधीपासून देणार आहोत, तर त्यांनी माहिती देत क्षणी सांगितलेलं आहे की आम्ही 2100 रुपये नक्कीच देणार आहोत आणि यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्नसुद्धा चालू आहेत. म्हणजेच मित्रांनो काय, तर आता 10वा हप्ता जो आहे तो लाडकी
बहीण योजनेचा तुम्हाला 2100 रुपये जो आहे तो नक्कीच मिळू शकतो. ही सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट मित्रांनो आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक तर मित्रांनो लगेच बनत आहे. तर आता 10वा हप्ता तर 2100 रुपये तुम्हाला येऊ शकतो. ही तुम्हाला गोष्ट क्लिअर झालेली आहे. चला तर आज 8वा अधिक 9वा हप्ता हे 2 हप्ते जे आहे ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज जमा होणार आहे त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. तर एकूण 15 जिल्हे आहेत मित्रांनो. यामधील 14 जिल्हे तर फिक्स आहेत आणि एक जिल्हा जो आहे तो त्यातसुद्धा आज पैसे येऊ शकतात. म्हणजे एकूण अशा 15 जिल्ह्यांची यादी आज जाहीर झालेली आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत या 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जे आहे ते जमा होणार आहेत. चला तर ही जिल्ह्यांची यादी आपण पाहूया. तर सुरुवात जी असणार आहे ती मित्रांनो नाशिकपासून असणार आहे. नाशिक या ठिकाणी जवळपास 30 ते 40% महिला ज्या त्या वंचित राहिलेल्या होत्या आणि या कारणास्तवच पैसे वाटप करण्याची सुरुवात 8वा अधिक 9वा हप्ता नाशिकपासून असणार आहे. त्याच्यानंतर अहिल्यानगर, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर ठाणे, त्याच्यानंतर सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, रायगड, मुंबई शहर व मुंबई उपनगर अशा पद्धतीने एकूण 10 ते 15 जिल्ह्यांची यादी मित्रांनो जाहीर झालेली आहे. मग आता तुम्ही विचाराल सर इतर राहिलेल्या जिल्ह्यांचं काय किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे येतील? मग तो नागपूर असेल, अकोला असेल, वाशिम असेल किंवा यवतमाळ, चंद्रपूर असेल तर या जिल्ह्यामध्ये कधी पैसे येणार? तर हे पहा आजपासून सलग मित्रांनो आज 12 मार्च ही अत्यंत महत्त्वपूर्ण महिलांसाठी तारीख ठरलेली आहे आणि आज जवळपास 60 ते 70% जिल्ह्यांमध्ये पैसे जे आहेत ते 60% जिल्ह्यांमध्ये तर आज पैसे जमा होणारच आहेत. म्हणजे DBT माध्यमाद्वारे हे पैसे पाठवले जात असतात आणि DBT माध्यम जे आहे ते एक सोबत संपूर्ण महाराष्ट्रात पैसे पाठवू शकत नाही आणि त्यामुळे स्टेप बाय स्टेप पैसे जे आहे ते वाटप होण्यास सुरुवात होणार आहे. आज आपण सांगितलेलं जिल्ह्यांच्या यादीमध्ये पैसे उद्या मग इकडे जळगाव असेल, परभणी असेल किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये जर काही महिला राहिल्या तर त्या जिल्ह्यामध्ये देखील पैसे जे आहे ते वाटप होणार आहेत आणि त्याच्यानंतर मग इकडे पैसे वाटप होणार आहेत. मग नागपूर असेल, चंद्रपूर असेल किंवा नागपूर साईडचे सर्व जिल्हे असतील तर या जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर पैसे जे आहे ते वाटप केले जाणार आहे. तर अशा पद्धतीने एकूण 15 जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला दिलेली आहे. तर आता महत्त्वपूर्ण गोष्ट जाणून घ्या. 5 लाख महिला ज्या त्या योजनेतून बाहेर पडण्यात आलेल्या आहेत किंवा त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. मित्रांनो तुम्ही बाहेर झालात की नाही हे कशा पद्धतीने तुम्ही जाणून घेऊ शकता? तर हे पहा जर तुम्ही योजनेच्या आत आहात की बाहेर आहात हे जाणून घ्यायचं असेल तर मग मात्र तुम्हाला एक काम करावं लागेल. ते म्हणजे काय? तर सर्वात अगोदर तुमच्या बँकेत जाऊन तुम्ही चेक करा पैसे पडले किंवा नाही आणि जर पडले नसतील तर तुम्ही जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर मग मात्र तुम्ही योजनेतून वगळलेल्या सुद्धा असू शकतात आणि हे जाणून घेण्यासाठी तुम्ही बँकेचे स्टेटमेंट देखील चेक करू शकतात. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे तुम्हाला इथून मागचे जर हप्ते आले असतील तर तुम्ही या योजनेत आत आहात, परंतु जिथून पुढचे हप्ते जे आहे ते कडकरित्या चेक करूनच महिलांचे खाते वाटले जात आहेत. तुम्ही फक्त एकाच योजनेचा लाभ घेत असाल तर मग मात्र तुम्हाला 100% लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. परंतु जर तुम्ही डबल योजनेचा लाभ घेत असाल तर मग मात्र तुम्हाला 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. तर अशा पद्धतीने जाणून घेऊ शकता. आतापर्यंत बहिणीला एकूण लाभ किती मिळालेला आहे तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आतापर्यंत बहिणींच्या खात्यावर एकूण 10,500 रुपये जे आहे ते जमा झालेले आहेत आणि हे 10,500 रुपये अधिक 3,000 रुपये मार्च, फेब्रुवारी आणि मार्च अशा महिन्याची मिळून 3,000 रुपयेसुद्धा बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि जे 2100 रुपये येणार होते त्यांचं काय झालेलं आहे तर हे पहा 10व्या हप्त्यापासून सुद्धा तुम्हाला 2100 रुपये मिळण्यास नक्कीच सुरुवात होऊ शकते. कारण की आता 8वा हप्ता तर भरपूर महिलांना जवळपास मिळालेला आहे आणि 9व्या हप्त्यासाठी हा प्रयत्न चालू आहे शासनाचा की लवकरात लवकर पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यावर जमा व्हावे. त्यासाठी नक्कीच नवीन प्रयत्न चालू आहेत मित्रांनो. आणि आता फेब्रुवारीपासून नवीन बजेट तर आलेलंच आहे आणि त्यामुळेच हप्ता वाढ जी आहे ती येणारा हप्ता जो असेल तो 10 क्रमांकाचा हप्ता म्हणजे लाडकी बहीण योजना 10वा हप्ता जो आहे तो 2100 रुपये वाटप केला जाऊ शकतो मित्रांनो. आणि त्यामुळे सर्व महिला नक्कीच खुश होणार आहेत कारण की या अर्थसंकल्पाच्या अंतर्गत प्रचंड मोठे बजेट जे आहे ते लाडक्या बहिणीसाठी मंजूर करण्यात आलेले आहे आणि मंजूर झालेले बजेट जे आहे ते लाडक्या बहिणीला लवकरच वाटप करण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे. आणि याच्याविषयीची सर्वात मोठी अपडेट मित्रांनो आपला चॅनल तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. ते म्हणजे काय तर या निवडक बँकांमध्ये आज सर्वात अगोदर पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. हे 3 महत्त्वपूर्ण बँका असणार आहेत मित्रांनो आणि या 3 बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाभ जो आहे तो मिळणार आहेत. यामधील सर्वात पहिली बँक असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI. याच्यानंतर पोस्टाची बँक आपली इंडिया पोस्ट पेमेंट बँक असणार आहे. याच्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे. तर अशा पद्धतीने 2 ते 3 महत्त्वपूर्ण बँक आहेत मित्रांनो. या बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे. याचे कारण म्हणजे काय तर या सरकारी बँक आहेत मित्रांनो आणि सरकारी बँकेमध्ये खाते असल्यास तुम्हाला माहिती आहे लाभ जो आहे तो नक्कीच लवकरात लवकर जो आहे तो मिळत असतो. आणि जरी इतर दुसऱ्या बँकेत खाते असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे तर नक्की मिळणारच आहेत, परंतु त्यामध्ये थोडा उशीर होऊ शकतो. 1 दिवसाचा किंवा 2 दिवसाचा गॅप जो आहे तो पडू शकतो. याच्यानंतर 2 मोठ्या जबरदस्त योजनासुद्धा लाडक्या बहिणीसाठी शासनाने चालू केलेल्या आहेत. त्या म्हणजे काय तर 2400 सिलाई मशीन जे ते लवकरच वाटप करण्यात येणार आहेत. आणि या सिलाई मशीन कोणत्या बहिणींना मिळणार तर
प्रत्येक जिल्ह्यानुसार 2,400 महिलांना ही सिलाई मशीन योजनाचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त 3च पात्रता आणि अटी त्यांनी ठेवलेल्या आहे. तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. लाडकी बहीण योजनेचा कमीत कमी 1 हप्ता तुमच्या खात्यावर जमा असायला पाहिजे आणि सोबतच तुमच्याकडे कुठल्याही प्रकारे चारचाकी वाहन नसायला पाहिजे. या नॉर्मल अटी आहेत. या जर साठी तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे जे आहेत ते जमा होऊन जाणार आहेत. याच्यानंतर 20 लाख घरकुले जे आहे ते मंजूर झालेले आहेत आणि ज्याचा हप्ता वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे. तुम्हाला हे हप्ता मिळाला असेल, परंतु नवीन अर्ज जे आहे ते मार्च एंडिंगपासून नवीन अर्जसुद्धा सुरू होणार आहेत आणि हे अर्ज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही. सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर असायला पाहिजे. त्या म्हणजे काय, तर तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. सोबतच तुमच्या नावावर जमीन असायला पाहिजे आणि तुम्ही तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे. या सर्व अटी पूर्ण केल्या की तुम्हाला देखील 20 लाख घरकुलं मिळून जातील. तर आता 8वा हप्ता वाटप नियोजन कुठपर्यंत आलेलं आहे व महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काय अपडेट दिलेली आहे, तर कालच त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये बोलताना त्यांनी सर्व स्पष्टरित्या सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जो आहे तो आम्ही वाटप जे आहे ते जवळपास 70% वाटप जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि आता फक्त आज तुम्हाला 8वा हप्ता जर मिळाला नसेल आणि तर 8वा अधिक 9वा असे मिळून 2 हप्ते एकत्रितरित्या 3,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यामुळेच चेक जो आहे तो महिला व बालविकास मंत्री यांच्याकडे गेलेला आहे. तो म्हणजे 3,680 कोटी रुपयांचा चेक महिला व बालविकास मंत्री यांच्याकडे गेलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी आणि 8वा हप्त्याचे नियोजन जे आहे ते वाटप पूर्ण झालेलं आहे. म्हणजेच 3,680 कोटी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे व प्रचंड मोठी रक्कम फक्त लाडक्या बहिणीसाठीच ही मंजूर करण्यात आलेली आहे व याचा लाभ जो आहे तो फक्त लाडक्या बहिणींनाच मिळणार आहे. आणि यामधील ज्या महिला वगळण्यात येणार आहेत त्यांना तर पैसे मिळणार नाहीत. परंतु आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, भावाचे वचन आहे, आता उशीर नाही, आता फक्त पैसेच वाटप होणार आहेत, अशा पद्धतीची माहिती अदिती तटकरे यांनी आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही आज 12 मार्च अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस ठरणार आहे हा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी. कारण की पैसे तर मिळणारच आहेत, सोबतच बहिणींना आपल्या चॅनलतर्फे मित्रांनो एक छोटंसं गिफ्ट देखील आपण ठेवलेलं आहे. ती म्हणजे काय, तर 25 पैठणी साड्या जे ते आपण आपल्या चॅनलतर्फे वाटप लवकरच करणार आहोत. आणि हा लाभ तुमच्यापर्यंत साडी मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं, तर यासाठी तुम्हाला फक्त 2 ते 3 महत्त्वपूर्ण गोष्टी करायच्या आहेत. त्या म्हणजे काय, तर तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, त्याच्यानंतर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायचा आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिला की लगेच तुम्हाला सुद्धा आपण ही साडी जी आहे ते वाटप करणार आहोत. आणि कमेंटमध्ये छान कमेंट करू शकता, धन्यवाद सर आम्हाला पैसे मिळाले, किंवा नसेल मिळाले नसेल सांगा. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, जेणेकरून आम्हालासुद्धा नक्कीच मदत होणार आहे. तर आता महत्त्वपूर्ण अपडेटकडे वळूया आपल्या. तर हे पहा, 4 नियम तर तुम्ही मोडले नाही. सर्व जिल्ह्यांची यादी देखील आपण तुम्हाला दिलेली आहे. तरी देखील आता हे आज इकडचे जिल्हे, उद्या हे किंवा अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप जिल्हे जे आहे ते वाटप जे आहे ते सुरू होत असते. आणि एकूण 15 जिल्ह्यामध्ये, तर सोबत 36 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, परंतु आज 15 उद्या 15 अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप जे आहे ते जिल्हे जे आहे ते वाटप सुरू राहणार आहे. आणि यामधील सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला द्यायची झाली तर ती म्हणजे काय, तर अर्थसंकल्प तर पूर्ण झालेलाच आहे आणि 10वा हप्ता एप्रिल महिन्यात येणार आहे. आणि एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला जवळपास 14 ते 15 एप्रिलपर्यंत 2100 रुपये तुमच्या खात्यावर लवकरच जमा होऊ शकतात. आणि त्याच्याविषयीचे अपडेट आपण मित्रांनो, ही अपडेट यूट्यूबवर आपण सर्वात अगोदर सांगितलेली आहे. त्याबद्दल व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच मिळत आहे. आणि आज 8वा अधिक 9वा हप्ता 2 हप्ते तर तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणारच आहेत. यामधील कुठल्याही प्रकारची अडचण किंवा शंका तुम्हाला राहणार नाही. आणि सर्व अटी जर पूर्ण केल्या असतील तर मग मात्र तुमच्या खात्यावर 3,000 रुपये जे आहे ते जमा होणार आहेत. आता हे 3,000 रुपयामध्ये काही कट होणार का, तर हे पहा, 1 रुपयासुद्धा तुमचा कट होणार नाही. सर्व पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. जर मागील हप्ते मिळाले नसतील, भरपूर महिलांचा प्रश्न होता, मागील 1 रुपयासुद्धा आम्हाला मिळाला नाही किंवा मागील फक्त 1च हप्ता मिळाला आहे, इतर हप्त्यांचं काय झालं, तर हे पहा, आज सर्व 12 मार्च आज सर्व महिलांचे राहिलेले हप्ते असतील, पेंडिंग हप्ते असतील, सर्व गोष्टी असतील, तर सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आजच्या आज महिलांच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहेत. आणि ही अपडेट मित्रांनो आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर दिलेली आहे. याच्यानंतर 14 जिल्ह्यांची यादी तर आपण पाहिलेलीच आहे. आणि अदिती तटकरे यांनी सुद्धा स्पष्टरित्या सांगितलेलं आहे की आज आम्ही पैसे जे आहेत ते 12 मार्च रोजी बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा करून टाकणार आहोत, अशा पद्धतीची माहिती अदिती तटकरे यांनी सुद्धा आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला जास्त वाट पाहण्याची गरज नाही किंवा जास्त काळजी करण्याची सुद्धा गरज नाही. पैसे जे आहेत ते ट्रान्सफर होणार आहेत, स्टेप बाय स्टेप पैसे जे आहेत ते ट्रान्सफर होणार आहेत. आणि अर्थसंकल्पामध्ये सर्व जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे. ती यादी आपण तुम्हाला व्हिडिओच्या सांगितलेलीच आहे. आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे काय, तर 3,000 रुपये जमा झालेले मेसेज जे आहे ते तुम्हाला आज डायरेक्ट जमा पडणार आहेत. अशा पद्धतीचे मेसेज तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर अशा पद्धतीने मेसेज तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. 3,000 रुपये क्रेडिट, कोणाच्या खात्यावर 1,500 रुपये क्रेडिट झाले किंवा अशा पद्धतीने संपूर्ण मेसेज जे आहे ते तुमच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहेत. आणि आज सकाळपासूनच मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे, कारण पैसे वाटपच एवढ्या वेगाने होत आहे. आणि
सर्वात प्रथम म्हणजे आतापर्यंत 10 जिल्ह्यात तर ऑलरेडी आतापर्यंत व्हिडिओ पाहत असताना तुम्ही वाटप झालेले सुद्धा आहेत आणि इतर राहिलेल्या जिल्ह्यामध्ये देखील पैसे स्टेप बाय स्टेप जमा होत आहेत. कोणाच्या खात्यावर 1,500, कोणाच्या खात्यावर 1,500, तर कोणाच्या खात्यावर 3,000 रुपयेसुद्धा स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने सर्व बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. आणि तुमच्या देखील खात्यावर पैसे जमा झाले किंवा नाही ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन आणि लेटेस्ट अपडेटसाठी स्टे ट्यून्ड विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.